हॅलो नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पूजा क्रिएशन चॅनलमध्ये। आज आहे थर्सडे। आज मी दिवसभरात काय करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आजच्या ब्लॉगमध्ये, तर बघत राहा ब्लॉग। तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। सकाळचं 9 वाजले आहे आणि आता बनवते आहे हस्बंडसाठी टिफिन। तर आज टिफिनमध्ये बनवते आहे पालक डाळची भाजी। तर इकडे मी पालक स्वच्छ धुवून बटाटा आणि डाळ टाकून शिजण्यासाठी टाकलेली आहे। आणि आता इकडे माझा मुलगा नाश्ता करतोय। तर टिफिन रेडी झालेला आहे। चपाती, पालकची भाजी, भात आणि ब्रेकफास्टसाठी मसाला ओट्स दिलेले आहेत। त्यानंतर माझ्यासाठी आणि मुलासाठी बनवलेले आहेत गरमागरम पोहे। चिकीला स्कूलला घेऊन जायचे आणि सकाळची खूप घाई असते, त्यामुळे मी फटाफट काम आवरते आहे आणि नाश्ता करून आता त्याला स्कूलला सोडवायला पण जायचं आहे थोड्या वेळानंतर। चलो चलो चलो। तर दुपारचे 12 वाजत आले आहे आणि आता मी चिकीला घेऊन चालले आहे स्कूलला। तर मागच्या 2-3 दिवसांपासून तो घरीच होता कारण त्याची तब्येत बरी नव्हती। तर आता तो चाललाय आज स्कूलला। चलो। मुलाला स्कूलला सोडून आल्यानंतर मी घरातले बाकीचे कामं आवरून घेतले आणि त्यानंतर आता जेवण करते, कारण त्याला स्कूलला घेण्यासाठी पण जायचं आहे। तर टाईम होत आला आणि आता जेवण करून मी चालले त्याला स्कूलला घेण्यासाठी। आता दुपारचे 3 वाजले। मी आता चिकीला स्कूलमधून घेऊन आले आणि बाहेर खूप पाऊस सुरू झाला इथे, तुम्हाला दाखवते मी। नाशिकमध्ये मागच्या 1-2 वीकपासून खूप पाऊस सुरू आहे, कंटिन्यू पाऊस सुरू आहे। मी जेव्हा मुलाला स्कूलमध्ये घ्यायला गेले त्यावेळेस पाऊस नव्हता। जेव्हा आम्ही घरी आलो त्याच्यानंतर पाऊस सुरू झाला। बरं झालं आम्ही घरी आलो त्यानंतर आलं, नाहीतर आम्ही खूप भिजून गेलो असतो। स्कूलमधून आल्यानंतर चिकीने मग जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आता तो होमवर्क करतोय। तर त्याचा बराच होमवर्क बाकी आहे, कारण लास्ट काही दिवस तो स्कूलला गेला नव्हता, तब्येत बरी नव्हती त्यामुळे। तर आता एक्स्ट्राचा होमवर्क आहे त्याच्यासाठी, तर आता तो कंप्लीट करतोय। स्टडी वगैरे करून झाल्यानंतर मग चिकीने नंतर आराम केला, तो झोपून गेला होता दुपारी आणि मग मी पण थोडा वेळ आराम केला आणि मग उठल्यानंतर आता मी तयारी करते आहे रात्रीचं जेवण बनवण्याची। आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये मी एक स्पेशल रेसिपी बनवणार आहे, तर ती तुमच्यासोबत पण शेअर करते, तर नक्की बघत राहा पुढे। तर आज बनवते आहे पनीर बिर्याणी। तर त्यासाठी मी इथे 2 वाटी बासमती तांदूळ घेतले, तर ते भिजत ठेवले होते अर्धा तास आणि पनीर पण घेतलं आहे, तर ते मॅरिनेट करून ठेवलं आहे। त्यामध्ये हळद, मीठ आणि थोडीशी मिरची पावडर टाकून थोडा वेळ ठेवलं होतं आणि आता ते नॉनस्टिक तव्यावरती फ्राय करून घेते। अशा प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने। तर आपलं हे पनीर इथे आता फ्राय करून झालं आहे कम्प्लिटली। त्याला मसाला छान लागलेला आहे, आपण बघू शकता। आता आपण राईस शिजवून घेऊया। त्यासाठी कुकरमध्ये इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्ये आता आपण मीठ टाकते, त्यानंतर 1-2 तेजपान, थोडेसे काळे मिरे, लवंग, हिरवी वेलची आणि शहाजिरे टाकले। तर आता हे पाणी उकळू द्यायचे आणि त्यामध्ये आता आपण हे भिजवलेला जो राईस आहे तो टाकणार आहे। आणि हा जो राईस आहे तो आता आपल्याला फक्त 70% कुक करून घ्यायचा आहे, कारण बिर्याणीला नंतर आपण तो परत शिजवूनच घेणार आहोत। तर तो राईस झालेला आहे शिजवून, तो मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे अशा प्रकारे। आता आपण बिर्याणीची तयारी करूया। इथे मी तेल घेतलं आहे कुकरमध्ये, त्यामध्ये लवंग, वेलची, शहाजिरे, चक्रीफूल असा थोडासा मसाला टाकला आहे। त्यानंतर त्यामध्ये आता आपण टाकूया बारीक कट केलेला कांदा। कांदा आपल्याला ब्राऊन होऊ द्यायचा आहे, तेलामध्ये चांगला फ्राय करायचा आहे।
त्यानंतर याच्यामध्ये मीठ, त्यानंतर मी 2 टोमॅटोची प्युरी केली होती तर ती पण टाकते आता. तर याच्याने छान फ्लेवर येतो बिर्याणीला. आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर टाकते आहे अद्रक लसूणची पेस्ट 2 चम्मच घेतली आहे. ती पण टाकून आपण चांगलं परतून घेऊ. आता मी इथे 2-3 चम्मच छोटे चम्मच दही घेतलंय फेटून, तर ते पण याच्यात टाकते. आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपल्याला यामध्ये आता काही ड्राय स्पाइसेस टाकायचे. कसुरी मेथी टाकली मी थोडीशी. त्यानंतर धने पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली 1-1 चम्मच. आता यामध्ये आपण 1/2 कप पाणी टाकूया. पाणी उकळल्यानंतर आपण त्यामध्ये थोडासा फ्राय केलेला कांदा टाकूया. आणि आता हे जे पनीरचे तुकडे आहेत आपण फ्राय करून ठेवले होते ते टाकते त्यामध्ये. आता आपल्याला बिर्याणी दम करायला ठेवायची आहे. तर हे उकळल्यानंतर आपण यामध्ये टाकूया जो आपण बॉईल केलेला राईस आहे तो आपण याच्यामध्ये टाकणार आहे. आता हा राईस आपण या ग्रेव्हीमध्ये टाकून देऊ. तर थोडा थोडा करून मी पूर्ण राईस टाकलेला आहे त्या ग्रेव्हीमध्ये. आणि आता या राईसवरती आपण जो फ्राईड कांदा असतो तो टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे कट केलेली. आता आपल्याला ही बिर्याणी दम करायला ठेवायची आहे. तर याला आपण झाकण लावून ठेवूया. म्हणजे कुकरमध्ये केली तर कुकरचं झाकण लावते मी शिट्टी काढून. आणि एकदम लोएस्ट फ्लेमवरती आपल्याला ही बिर्याणी ठेवायची आहे 15 मिनिटांसाठी. तर 15 मिनिटांनंतर मी खोलून पाहिला कुकर, तर तुम्ही बघू शकता किती छान बिर्याणी रेडी झाली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही पण एकदा बिर्याणी ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. खूप कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने बनणारी पनीर बिर्याणी आहे, ही नक्की ट्राय करून बघा. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगा. तर चला परत भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.